मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे सोमवार. बघितलं आपण सॅटर्डे संडे 2 दिवस ऑफिसला गेलो होतो आणि आज आहे सोमवार. आज तर सुट्टी करूच नाही शकत. सॅटर्डे संडेची झोप पूर्ण वेस्ट गेले. झोपपेक्षा इम्पॉर्टंट मला दुसरीकडे जायचं होतं. ते 2 प्लॅन माझे कॅन्सल झाले. काल संडे असून मी ऑफिसला होतो. काल मला घरी येता येतं 8:30 झाले सकाळी गेलेला. आज परत उठून मॉर्निंगला चला आज राईड करूया आपण. आज जाऊया आरे कॉलनी की हायवे. बघूया, मूड चेंज होतो माझा तिकडे गेला तर. बघूया आज आपण कुठून जाऊया. बघा या लोकांनी काय करून ठेवलं असतं. कुणाला लडाखला जायचं असेल तर प्लीज लडाखची ट्रिप करू नका. सरळ इकडे या. इकडे तुम्हाला लडाखचा एक्सपिरियन्स भेटून जाईल सगळा. टोटली ऑफ रोडिंग चाललं. कशाला उगाच लडाखला जायचंय. ज्यांना कुणाला ऑफ रोडिंग करायचं त्यांनी साकीनाकाला किंवा आरे कॉलनीमध्ये या. उगाच लडाख बिदाखला जायचं टेन्शन पाडू नका. मी सारखं तुम्हाला सांगतो की तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात मला नक्की कळवा करून. कमेंटमध्ये सांगा. काय चेंजेस असतील तर पर्सनली मेसेज करा मला इंस्टा वगैरे. आपण नक्की त्या चेंजेसवर काम करूया की हे चेंजेस असतील. नेहमीप्रमाणे हा सिग्नल संडेच्या ब्लॉगमध्ये माझ्या बघितलं असेल तर त्या दिवशी काय ट्रॅफिक नव्हते, सिग्नल नव्हते, काय नव्हते. नाहीलाच असतो हा सिग्नल तोडायचा. भरपूर मोठा सिग्नल आहे. तेवढी झोप आहे ना, या लास्ट वीकमध्ये माझी झोपच नाही झाली. फ्रायडे सॅटर्डे संडे सगळं ऑफिसमध्ये गेला. आज पण आपल्याला ऑफिसमध्ये वेळच लागणार आहे कारण ऑडिट आहे आजपासून. आज उलटं होतं आपल्यावर. काल उलटं होत होतं की पोचल्यावर सिग्नल सुटत होतं. आज उलटं होतं, पोचल्यावर सिग्नल लागतं. कमिंग सॅटर्डे संडेला कुठे जाऊ तुम्ही सजेस्ट करा मला. आपण तिकडला ब्लॉग शूट करूया. कमेंटमध्ये सांगा कोणी पण की इकडला ब्लॉग शूट करूया, तिकडला ब्लॉग शूट करूया.
सुरू झाले. 9:30 क्रॉस झाले कारण मला उठायला लेट झाला. ऑफिसचे फोन यायला सुरू झाले. से भी खेलेंगे. मंडे ना एकदम प्युअर आल्यासारखा येतो यार. ओ मेरी खबर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. ओ मेरी खबर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. DJ Urban Beats. कळवा ना काय चेंजेस करायचे व्हिडिओमध्ये. एक राहिला कॉमन सगळ्यांचं एक होतं की नॉईज कॅन्सलेशन करतो आपण त्याच्यावर काम लवकरच त्याच्यावर काम करूया. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कशावरती पाहिजे तो कळवा. इकडला रस्ता एवढा खाली आहे तरी पण बाईकवाले लॉंग आहे. आज रश आहे भरपूर. आज मंडे आहे. सॅटर्डे संडे थोडंसं क्राऊड कमी असतो, ट्रॅफिक कमी असतं. बसमध्ये भेटले रणवीर भाई. जाम झोप आहे डोळ्यामध्ये. आज ॲक्च्युली सुट्टी करायला पाहिजे होती पण नाही, फायदा नाही त्या सुट्टीचा. फोन येत राहते दिवसभर. त्यापेक्षा ऑफिसला गेलेलंच परवडलं. मुंबईमध्ये नेचर म्हणून फक्त आता आरे कॉलनी राहिली आहे. त्यात पण आतमध्ये खूप कंस्ट्रक्शनची कामं चालली बरोबर.
भरपूर जणांनी मला विचारलं की गोप्रो कितीला घेतला, तुला गोप्रो कितीला पडला, गोप्रो कुठून घेतला, त्याची बॅटरी किती चालते. भरपूर जणांनी मला विचारलं ते क्वेश्चन. तर गोप्रो मी घेतला आहे रिलायन्स स्मार्टमधून, फिनिक्स मॉल. तर तो मला ॲसेसरीजसोबत आत्तापर्यंत 32पर्यंत गेला आहे तो आतापर्यंत मला गोप्रो. अजून ॲसेसरीज घ्यायच्या बाकी आहेत. आणि गोप्रोची बॅटरी किती वेळ चालते, तर गोप्रो मॅक्स टू मॅक्स 30 ते 45 मिनिट्सच चालतो कंटिन्यू जर तुम्ही जॉगिंग चालू ठेवली तर. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा बॅटरी कॅरी करावी लागतात आणि एक्स्ट्रा बॅटरी पण भरपूर महाग आहे. त्याच्यात 3500पर्यंत काहीतरी बॅटरी आहे त्याची एक बॅटरी. त्या पण आपल्याला ऑनलाईन वगैरे भेटत नाही. आहे त्यांचं स्टोअर आहे गोप्रोचं ऑफिशियल, त्या स्टोअरवर घ्यावी लागते. ते स्टोअर कुठेतरी अंधेरीला आहे. गोप्रोसोबत आपल्याला 2 वर्षाची वॉरंटी भेटते. जरा गोप्रोवाल्यांनी याची ना चार्जिंग टाईम नाही तर वाढवला पाहिजे. ॲटलिस्ट 1-1.5 तास तरी चालला पाहिजे तो एका बॅटरीमध्ये. पण नाही चालत तो 1-1.5 तास. मॅक्स टू मॅक्स 30 to 45 मिनिट्स. आता तुम्ही जर 4K वगैरे शूट कराल तर मग 30 मिनटं पण नाही चालणार तो. 30 मिनटाच्या आतमध्येच संपून जाईल. आता माझी रिकॉर्डिंग जी चालू आहे ती स्टँडर्डवर चालू आहे. बघा गाड्या स्टक झाल्या इथं पूर्ण. पण रस्ता एकच आहे रस्ता आणि 2 4 व्हीलर घुसल्या की झालं जाम. लांबपर्यंत गाड्या स्टक झाल्या. आधी त्याला सांगतात की एका लाईनीमध्येच चाल, तिकडून गेलास तर परत गाड्या अडकतील. एखाद्याला खरंच जर धुळीचा एलर्जी वगैरे असेल ना, इकडून येऊच ना मग. ऑफिसला पोहोचेपर्यंत पूर्ण कपड्याची, पोटाची, डोळ्याची वाट लागून जाते. आपण त्या आंघोळ करून आलाच नाही परवा. मुंबई आपली आणि इथं आवाजही आपलाच हवा. खरंच आता गोप्रोला चलन आहे का हेल्मेटवर लावलं? कारण त्या आधीशिवाय मला एक पोलीसवाला फॉलो करत होता अंधेरीला. येत होता धावत माझ्याकडे. मी निघालो म्हणून बरं झालं. आज आपल्याला गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे. अजून निजामचा फोन नाही आला. तर बघू काय होतं. गाडीचं काम खूप आहे बोलला. तो बोला पूर्ण 1 दिवस जाईल आणि 1 दिवसासारखे पैसे पण जातील बोला. जिथे 2-2.5 हजारमध्ये आपली नॉर्मल सर्व्हिसिंग होते, यावेळी त्याने 6 ते 7 हजार रुपयाचा बजेट सांगितलं. कारण खरंच गाडीत काम पण आहे तेवढं. सगळे मेजर पार्ट गेलेत, त्यामुळे गाडी चांगली परफॉर्मन्स देत नाही. आज पॉसिबल झाला, त्याचा फोन आला तर आज तो गाडी घेऊन जाईल. तर त्या 5-6 हजारांनी गाडीचा परफॉर्मन्स एवढा बिल्ड होणार आहे ना, एवढा चांगला होणार आहे. मग परत बघायची गरज नाही 4-5 महिने गाडीकडे. तिथं एक कधी पण फिक्स मेकॅनिक ठेवायचा. फिक्स रोजप्रमाणे मावशी पोस्ट द्यायला उभा आहे. गुड मॉर्निंग. वासरू त्यांच्या मॉम लोक. डोळ्यात एवढी झोप आहे ना, मी 2 मिनटासाठी पण बेडवर पडलो ना
6-7 तास तरी मी उठणारच नाही, एवढी झोप आहे डोळ्यामध्ये. बघा मी तुम्हाला आत्ताच बोललो की सुट्टी घेऊन अर्थाने ऑफिसमधून फोन येतील, खिशामध्ये मोबाईल कंटिन्यू व्हायब्रेट होतो कंटिन्यू. तर 10 वाजले मी अजून ऑफिसला पोहोचलो नाही. कोणी ना कोणी ॲक्टर दिसतो या साईडला, 5 दिवस आपल्याला दिसला नाही, तुम्हाला दाखवता आला नाही मला. जेव्हा माझ्याकडे मी शूट करत नव्हतो तेव्हा कोण ना कोणतरी हप्त्यातून 1-2 वेळा मला दिसत होती. कालच्या लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल इकडं काहीच ट्रॅफिक नव्हती, कारण काय इन्फिनिटी IT पार्क आपली कर्मभूमी. रोज 5 विचारतात ते. काल बघितले असेल, काल पूर्ण पार्किंग खाली होती. तर पोहोचलो आहे मी आज ऑफिसला. आज आहे मंडे आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. होप करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. व्हिडिओला पूर्ण बघा, कमेंट करा, शेअर करा, काय चेंजेस असतील तर सांगा, कळवा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओला. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तर चला, धन्यवाद.